चकाकणारं सगळंच सोनं नसतं, काचेचा तुकडा हा हिरा कधीच नसतो। भारत हा सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि भारतातला सगळ्यात मोठा एक्सपो जिओचा मनी एक्सपो बँड्राला होता। जर तुमच्यापैकी कोण गेलं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष बघितला असाल, नसाल गेलात तर जे गेले होते त्यांच्याकडून बघा। मी पण त्याच्यावरती रील्सची सिरीज टाकणार आहे आता। तथाकथित जे ब्रोकर डांगोरा पिटत असतात, असल्यातले निम्मे अधिक ब्रोकर जे इंस्टाग्रामवर ॲड चालवतात ते आलेच नव्हते। त्यांनी अफोर्ड सुद्धा केलं नाही तिथे येणं, आणि जे आले होते ना त्यांचे चहाच्या टपरी एवढे स्टॉल होते। आणि ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो तो निक्स, मल्टी रेग्युलेटेड मल्टी कॉन्टिनेंटमध्ये चालणारा असा ब्रोकर। सेंटरला 6 ते 8 स्टॉल मोठा पॅन्डॉल होता। एंट्री केल्या सेंटरला मोठा स्टॉल निक्सचा होता। मला प्राऊड वाटलं खरंच की अशा एका मल्टी रेग्युलेटेड एका ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा मी प्रीमियम पार्टनर आहे। जी लोक निक्सचे प्रीमियम पार्टनर किंवा IB आहेत ना, फील प्राऊड ब्रो। तुम्ही काल बघितला असाल काय टॉरा होता, काय ऑरा होता तो। अशा चांगल्या ब्रँडेड गोष्टीशी कनेक्टेड राहा। येणारं मार्केट फॉरेक्स आहे, येणारे दिवस पण फॉरेक्स आहेत, पुढे जायला मरणाची ऑपॉर्च्युनिटी आहे। स्टे कनेक्टेड विथ गोल्ड। एव्हरी ग्लिटरिंग इज नॉट गोल्ड। प्रत्येक चकाकणारं सोनं नसतं। सोनं बघा, स्वतः आधी वापरा, मग विश्वास ठेवा। छानपैकी ट्रस्टवर्दी प्लॅटफॉर्ममध्ये ट्रेड करा। अशाच प्लॅटफॉर्मला कनेक्टेड राहा आणि पुढे जाण्याची अपेक्षा बाळगा।